हे गाईज, वेलकम बॅक टू माय छोटू मिनी ब्लॉग. सो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही फार्म हाऊसला आलेलो आणि ज्या रिसॉर्टला आम्ही गेलेलो त्याचं नाव आहे जनाई. बदलापूर साईडला आहे ते. आणि आमचा सेकंड डे होता आणि त्या दिवशी पण पाऊस इतका जास्त पडत होता की कायच बोलणार. आणि हा जो विला आहे तो आम्ही ग्रुपसाठी बुक केलेला. खूप म्हणजे खूप छान वाटत होतं बाहेरून, आतून पण खूप छान आहे. सो त्यानंतर हा आहे स्विमिंग पूल आणि या कॉम्प्लेक्समध्ये ना 2 स्विमिंग पूल आहेत. एक छोटावाला पण स्विमिंग पूल आहे आणि एक हावाला मोठा स्विमिंग पूल आहे. आणि मग त्यानंतर आम्ही असंच एक्सप्लोअर केलं आणि तिथे इतकी सारी फळांची झाडं आहेत ना, फणस, आंबा, चिकू, आता तर मला आठवत पण नाही किती फळं होते तिथे. सो सर्वात आधी तर आम्ही ठरवलं ब्रेकफास्ट करू. मस्तपैकी पाऊस पडत होता, चहा आणि कांदेपोहे खाल्ले आम्ही. त्यानंतर आम्ही ठरवलं की असंच बाहेर टाईमपास करूया. म्हणजे तिथे झोका वगैरे खूप काय काय गोष्टी पण होत्या. मग थोडासा टाईमपास केल्यानंतर आम्ही ठरवलं की स्विमिंग पूलमध्ये जाऊ. कपडे तर आम्ही खूप सारे आणलेले, बट जे आम्ही रात्री कपडे घातलेले ते घालूनच आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. आणि पाणी पण खूप जास्त थंड होतं, खूप म्हणजे खूपच जास्त. आणि थोडंसं एन्जॉय केल्यानंतर आम्ही रूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही चेंज वगैरे केलं. आणि पाऊस आणि क्लायमेट वगैरे खूपच छान वाटत होतं त्या दिवशी, खूप म्हणजे खूपच छान. आणि तुम्ही बघूच शकता व्हिडिओमध्ये की खूप जास्तच छान आहे ते रिसॉर्ट. सो तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इथे साईडलाच नदी आहे, तुम्ही जा तिथे बघा. सो आम्ही गेलेलो बघायला आणि नदी बघितल्यावर मला बाबा खूपच भीती वाटली. एवढा जास्त फास्ट पाण्याचा फ्लो होता ना, खूप म्हणजे खूप. म्हणजे मी जर या पाण्यात पडली तर कुठून कुठे जाईल मलाच माहिती नाही. सो त्यानंतर आम्ही हे बघून वगैरे आल्यानंतर मग लंच वगैरे केला आम्ही आणि साधं सिम्पल घरेलू टाईप जेवण होतं. सो जेवल्यानंतर आम्ही लवकरच निघालो, कारण की त्या एरियामध्ये ना ओला बुक होत ना काही, म्हणजे काहीच. त्या रिसॉर्टवाल्यांनीच आम्हाला रिक्षा करून दिली हायवेपर्यंत. मग आम्ही तिथून गाडी केली. सो जाता जाता आम्ही बघितलंच पाणी पण किती भरलेलं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.